हा जीव फक्त स्वतःच्या देहाचा विचार करतो. कोणाचं पोट भरो अगर ना भरो, आपलं पोट भरलं यांना मेकअप मध्ये अख्खा दिवस जास, म्हणजे इतरांपेक्षा आपण सुंदर दिसलं पाहिजे असा याचा काय असतो, ध्यास होतो. ध्यास असतो म्हणून हा काय असतो, देहाचा दास असतो. तुकोबराय म्हणतात ल्याले खावे बरे असावे सदैव हेची हाव धरी संसारी. म्हणजे हा पहिला प्रकार जो आहे तो देहाचा दास. दुसरा दास म्हणजे कुटुंब दास. हा तरी पहिल्यापेक्षा थोडासा बरा आहे. हा कुटुंबाचीच फक्त काय करतो, सेवा करतो. याला समाज दिसत नाही, याला धर्मकार्य दिसत नाही, याला सत्ता दिसत नाही, काही दिसत नाही. हा संसारातच काय करतो, धन्यता मानतो. हा संसारात म्हणजे कुटुंबाचीच हा सेवा करतो. कोबराय म्हणता संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची. तिसरा दास आहे लक्ष्मीदास. हा भलता भयंकर शे, म्हणजे मला तरी वाटत सगळ्याशी तीच लक्ष्मीच ना दास है की नाही. लक्ष्मीदास म्हणजे पैसा कमवण्यासाठी हा अख्खं आयुष्य याच्यामध्ये घालवतो. माय बाप हा काय होतो, पैशांचा दास होतो. पैसा हा घरकार्य चालवण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी हे एक साधन आहे. परंतु हा दास जो आहे हा पैशाला साध्य रूपी मानत असतो आणि आयुष्यभर या पैशांचा दास होत असतो. आणि परमार्थामध्ये पण तसंच झालं बरं का. परमार्थामध्ये पण तसंच झालेलं आहे. परमार्थ करायचा असेल तर पहिले विठ्ठल विठ्ठल चौथा दास आहे समाजसेवक, म्हणजे समाजदास. हा समाजाची सेवा करतो. जसे आमचे पोपटराव जेजुकर काका करतात. समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, समाजाला काय लागतं, कुठं कमी पडतं यासाठी सदैव तत्पर असतात. असे सामाजिक कार्य करतात. त्याला काय म्हणतात, समाजसेवक. समाजाचे आताचे पुढारी वेगळे, परंतु पूर्वी आमच्या कांडेकर ताईच्याप्रमाणे भागवत कथा त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केली. म्हणजे संपूर्ण परिसरातील लोकांना ज्ञानदानाचं ते काय करताय, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जे समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात असे चौथा प्रकार कोणता, समाजदास, समाजाचा सेवक. आणि पाचवा प्रकार आहे देशसेवक. देशासाठी अहोरात्र कष्ट करणारे, अहोरात्र रक्षण करणारे आपले जवान हे काय करतात, तिथं देशाचं दासत्व पत्करून तिथं अहोरात्र रक्षण त्या देशाची करत असतात. सहावा प्रकार आहे देवदास, देवसेवक. हे जे ब्राह्मण पुजारी, आपण सर्व कीर्तनकार, गायक मंडळी, मृदुंग मंडळी जे काही आहे, खऱ्या अर्थाने दास आहे की त्यांचं त्यांना माहिती. परंतु हे सर्व जे कोणी आहे ते अहोरात्र देवाचं चिंतन करतात, नामस्मरण करतात. तर ब्राह्मण तर कंटिन्यू कुठे असतात, देवाची पूजा अर्चा करत असतात. अशांना म्हणतात देवदास, संतांचा दास. आणि जो सातवा प्रकार आहे संतदास. जो संतांचा दास असतो त्याला संतदास म्हणतात. बरं तर मला सांगा, या सातही प्रकारमध्ये आपल्याला कोणाचा दास व्हायचं आहे बरं? देवाचा आता अभंगाला अनुसरून जर बोलायचं म्हटलं तर देवाचा दास आपल्याला या ठिकाणी व्हायचं आहे. अर्थात त्या विठोबाचं, त्या रामाचं, त्या श्रीकृष्णाचं आपल्याला या ठिकाणी दास व्हायचं आहे. तुकोबराय म्हणतात धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. विठोबाचे झालो. तुकोबराय म्हणतात धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. या संसारात जन्माला आल्याच्या नंतर आम्ही खऱ्या अर्थाने धन्य झालो. कारण का,
आम्ही दास विठोबाचे झालो, परंतु आपण या संसाराचे दास होतो माय बापा. काय या संसाराचे आपण दास होतो. तुकोबार यांना गाढव म्हणतात. गाढव म्हणता या गाढवांमध्ये आणि या संसाराच्या दासांमध्ये काही दास हो. अनेक प्रकारचे दुःख यातनाला भोगावे लागतात, तरी देखील हा काय करतो, या संसाराचाच दास होतो. तुकोबाराय म्हणतात तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. या जन्माला, या संसारात जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने जर व्हायचं असेल दास, संसाराचं न होता कोणाचा दास व्हा, त्या विठोबाचा दास व्हा. बरं ठीक आहे तुकोबाराय, आम्ही विठोबाचे दास होतो, त्या विष्णूचे दास होतो, पण कसे दास हो सांगा ना विठोबार, सांगा ना तुकोबाराय. हेच काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. पर ठीक आहे तुकोबाराय, त्या विठोबाचा आपल्याला दास व्हायचा आहे ना, तर मग प्रथम अर्थाने कायेने त्या भगवंताचा दास झालं पाहिजे. कायेने म्हणजे कसं, या हाताने ते देवाची पूजा केली पाहिजे, या पायाने त्याची वारी केली पाहिजे, या डोळ्याने त्याचं श्रीमुख पाहिलं पाहिजे. कारण या संसारामध्ये आल्याच्या नंतर हा मनुष्य देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे, कारण तो त्याच्या भजना करताच दिलेला आहे. देवी दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. मायबापूने विचार केला तर हा मनुष्य देह आपल्याला देवाने त्याच्या भजना करताच दिलेला आहे, त्याच्या प्राप्ती करताच त्याने आपल्याला दिलेला आहे. तुकोबाराय म्हणतात देह समर्पिजे देवा, काहीच भार न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. हा देह जर त्याच्या कारणे लावला तर तुम्हाला आनंदाशिवाय दुसरं काहीच भेटणार नाही. या संसारात आल्याच्या नंतर त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करत असतो, तेव्हा संपूर्ण भार हा देवावर टाकला पाहिजे. घालोनिया भार राहिलो निचिंती, निरविले संती विठोबाची. आपण संपूर्ण भार जर आपण त्याच्यावर जर घालून दिला ना, आपण कसं असावं, निश्चिंत असावं. आणि जे काही संकट येतील मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघाद निवाराया. परंतु कधी या कायेने जेव्हा त्याची सेवा करू, सेवा करत असताना तेव्हा मी काहीच करत नाही, सर्व काय करतो, अहमभाव बाजूला ठेवून द्वैत बाजूला ठेवून अद्वैत भावाने जर त्या भगवंताची खऱ्या अर्थाने सेवा केली